काकाजी, तुमच्या ताटातल्या पोळ्या घेऊन या कुत्र्याला टाकणं बरोबर नाही वाटलं. काय आता तुम्ही जीव राहिले होते मस्त. काय हरकत नाही ना ताई. काही वाईट मानण्यासारखं काहीच नाही आहे. त्याच्याच नशिबातलं होतं ते, त्याच्या नशिबात होतं ते, त्याला भेटलं. ते म्हणतात ना, दाणे दाणे पे लिखा होता है खाने वाले का नाम. अशी गोष्ट आहे. त्या पोळ्यावर त्याच नाव लिहिलं होतं. त्याच्यासाठी तुम्ही एवढ्या आवडीनं पाठवल्या होत्या घरून. आणि ते आता आम्ही जर खाल्ल्या असत्या तर उलट आम्हाला पाप लागलं असतं त्याचं. ते तर लय चांगलं झालं तुम्ही आल्या. तुम्ही आल्या म्हणून ते कुत्र्याला टाकलं तरी गेल्या पोळ्या, नाही तर आम्ही मस्त जेवलो असतो आणि ते बिचारा कुत्रा उपाशी राहिला असता. खरंच काकाजी, विचार खूप चांगले आहे पण तुमचे. खरंच ना, हा कुत्रा आमचा रात्रभर इथं असते. रखवाली करते ना पूर्ण वावराची. म्हणून मी त्याच्यासाठी आवडीनं पोळ्या पाठवल्या होत्या. यांना सांगितलं बी ना की म्हटलं हे कुत्र्यासाठी पोळ्या होय याच्यातल्या, पण यांना काय समजलं नाही का काय माहिती. त्यांनी तुम्हाला देऊन दिल्या. जाऊ द्या ना, झालं गेलं पार पडलं. जे होते ते चांगलंच होत असते, काही टेन्शन नाही. त्याच्या लक्षात नसर राहिलं बहुतेक, म्हणून तर दिलं त्यांनी. जाऊ द्या. तुम्हाला तर म्हटलं घरून आणतो म्हटलं तुमच्यासाठी 2-4 पोळ्या करून. तुम्ही नाही म्हणता. नाही राहू द्या, कुठे विनाकारण त्रास करून घेता. घरी जा, पोळ्या करा आणि घेऊन या. जाऊ द्या, आता आमचं काम होतच आलेलं आहे. एवढं काम आम्ही उरकून टाकतो. मग झालं, मग तसंही आम्ही जेवून आलो होतो घरून, काही टेन्शन नाही आहे. तसं म्हणता का? ठीक आहे, चालतं मग तुमचे काम. बरं, काय हरकत नाही, जा आता तुम्ही घरी. का मामा? ते बाई आणतो म्हणे ना मस्त पोळ्या करून घरून. तुम्ही म्हणे जेवून आलो म्हणे आम्ही. जेवलो कुठं हो आपण? ते रसपिला त्याच्यावरच आहो. हो रे बाबा, ते आपलं झालं. मग त्याला सांगतं का आपण उपाशी आहो म्हणून? एकतर लेका आजकालची परिस्थिती, एखादा पाहुणा जरी वेळ चुकून आला का नाही तर ते तर सपादल्या जात नाही. आणि आपण लेका कुठचे कोण? मजुरी घेऊन काम करणारे आपण. आजच आपली ओळख झाली आणि त्याच्या घरचं लगेच जेवण घेऊन मागवणं काय बरोबर आहे का हे? नाही, ते बाई म्हणे ना स्वतःहून पोळ्या करून आणतो म्हणून, म्हणून म्हटलं बा. अरे ती आता लाजी काजी बोलली. आपल्या समोरच्या ताटात ते उचलून घेतले, ते पोळ्या सगळ्या उचलून ते आपल्या कुत्र्याला टाकल्या गेलं ना. त्याला वाटलं बा येले जेवता जेवता उठवलं बा. येले खाता खाता म्हणजे याच्या तोंडचा घास घेतल्यासारखा घेतला, म्हणून लाजी काजी ते म्हणे करून आणतो बा तुमच्यासाठी पोळ्या. आणि तसं बी आपला काही अधिकार आहे का त्याच्यावर? आपण मजूर घेऊन काम करणारे माणसं. आपली का बोली आहे का काही, का बा जीवन खाऊन करील म्हणून का काही? आपण का पैसे घेऊन आलो ना, मग काय त्याला तकलीफ द्यायची? आपल्याला मजुरी भेटते, संध्याकाळी मस्त जीव आपण धाब्यावर गेलं की. हो, तू म्हणता ते बरोबर आहे. संध्याकाळी मस्त धाब्यावर गेल्यावर मस्त पोटभर जेवता येते. आता पैसे भेटूच राहिले नाही रे आपल्याला. पण मला वाटते एक मामा, त्या माणसाला शोभलं का हे? ते कुत्र्याला आणलेल्या पोळ्या आपल्याला खाऊ घालायला होता. एक तर शिड्या गिड्या पोळ्या ते आपल्याला वाटलं आपल्यासाठीच आणलं का? नाही, मला वाटते बहुतेक ते कुत्र्यासाठी दिल्या म्हणून त्याला माहित नसर रे. त्याला वाटलं असं शिल्लक सालक पोळ्या आहे बा. बायकोन आपलं मग याच्यासाठी देऊन द्याव. बेसन किसन पण दिलं त्यानं आपल्याला. नाही मग काय दिलं असतं त्यानं बेसन आणि ते पोळ्या गिड्या एवढं काय दिलं असतं? सांगा बुवा, ते बाई तर म्हणे मी सांगितलं म्हणे हे कुत्र्यासाठी होय म्हणून पोळ्या. जाऊ दे ना, त्याचं खरं खोटं त्याच्याजवळ. आपल्याला काय करावं लागते? आपलं काम आपण करायचं बस. जाऊ दे, आपल्याला काही घेणं देणं नाही आहे. ते माई सरी भरली असेल ना, तिकडे राऊंड मार तुम्ही. ते पाय तू दुसरी सरी लावून द्या लागल. तुम्ही हे पराठ्या जमा करणं चालू करा तोपर्यंत. काय सांगा मामाले, काम चालू द्या म्हणते तुमचं. इकडे भूक करायला लागली आम्हाला. जवळपास हरभरा नाही ना. हरभरा असते एखाद्या वावरात तर मस्त आणल्या असत्या 10-12 डांगा उपटून. ते तरी खाल्ल्या असत्या. बरं ठीक आहे मामा, आम्ही चाललो तो काम. आणि ते त्या माणसाचा फोन जर आला तर येताना 2-4 बिस्कीटचे पुढे तरी आण म्हणा. आपल्या याच्यातून मजुरीतून काढले तरी चालते पैसे. खरंच ना, भाच्याला बी भुका लागली असेल. काम करू राहिले ना दिवसभर. ते रस पिला त्याच्यावर राहिले लेकाची. भाजो, मी काय म्हणतो, टेन्शन नका घेऊ. मी स्वतः फोन लावतो त्याले आणि त्याला सांगतो वाटलं शिकपरी काय बिस्किटची पुढे आणा म्हणतो आणि काही कुरकुरी फुरकुरी बी मागवतो. अरे मग ते एक नंबर जमलं. मागवा मग, त्याला सांगा बिस्कीटचे पुढे आणि कुरकुरे बी आण म्हणा. मस्त आम्ही तोपर्यंत काम करतो. ते बिलकुल चाल, पराठा जमा करू आपण, चाल. आता सरी तर दिली दुसरी लावून. येईल आता फोन करून पाहतो ना, काय आण म्हणतो भाच्यासाठी खाले. हॅलो, बोला मामा. का राजू शांभू, गेले तर आलेच नाही तुम्ही? हो, यूज राहिलो तो. ते जरा अर्जंट काम होतं म्हणून टाइम लागला. आलोच आता, येतो. झालं का तुमचं काम आटपत आलं का? काम एकदम ओके झालं तुमचं. कामाचं टेन्शन नका घेऊ तुम्ही. पण मी काय म्हणतो, येताना जरसं काहीतरी खाली घेऊन या बरं. भाच्याला ते भुका लागल्या. ते मगाशी तुम्ही राजू पोळ्या दिल्या, पण ती बाई आली होती ना, ते कुत्र्यासाठी होय म्हणे पोळ्या. त्याच्यानं म्हणून मग ते कुत्र्याला टाकायचं काम पडलं. सांग आता, हे काल गेली होती सलावली वावरात. हो, ते बोलाटे कुत्र घरी आलं असल म्हणून गेली. सांग आता, कुत्र्याच्या पोळ्या होत्या का ते? मले काय माहित राजू, मी तुम्हाला दिल्या.
हो मला वाटलंच तुम्हाला माहित नसेल म्हणून. हा मी बाईले बोललो ना, त्याला माहित नसेल म्हटलं म्हणूनच दिलं त्यानं. पण बरं झालं ते वेळेवर आल्या तर मग कुत्र्याला टाकून दिल्या बा ते. जाऊ द्या, बरं झालं नाही पटलं. यायला माहित नव्हते मी मुद्दाम दिल्या म्हणून. कोणा राजू, मला माहितच नव्हतं ते कुत्र्यासाठी होती पोळ्या. हा मी खाल्ल्या त्यातल्या 2. बरं झालं बा तुम्ही नाही खाल्ल्या, नाही तर मला वाईट वाटलं असतं राजू. बरं जाऊ द्या, ते मी आणतो तुमच्यासाठी. आता काहीतरी हॉटेलात जातो, गरम गरम नाश्ता आणतो तुमच्यासाठी. टेन्शन नका घेऊ. नाही त्याबद्दल काही वांधा नाही, तुमचा स्वभाव लय चांगला आहे ना. हा काय जे भेटल ते आणा नाश्त्याले, नाही भेटलं काही तर बिस्किटची पुडी आणले तरी चालू वाटले शेकपरी. हा ते भाज्याला भुका लागल्या म्हणून, नाही तर काही टेन्शन नाही. बरं पाय तुम्ही हॉटेलात काही आहे का ते, नाही तर मग दुसरं काही आणतो. ठीक आहे या मग. धिरकुंड्या झालं का रे, या इकडे इकडे या. काय म्हणतो मामा? नगर काम आटपत आलं का? ते तिकडला एरिया सगळा जमा केला. हा ते आता एका ठिकाणी करायचं राहिलं फक्त. आणि हे आता अलीकडे कोपरा राहिला, हे फक्त जरा याच्या. हो का? मी काय म्हणतो, ते मालकाला सांगितलं मी फोन करून, तर ते मालक म्हणे राजा मला माहित नव्हतं म्हणे कुत्र्यासाठी दिलेल्या पोळ्या होय म्हणून. मी खाल्ल्या म्हणे 2-3 त्यातल्या. जाऊ दे. हा ते आता आणतो म्हणे. हा हॉटेलातून मस्त गरम गरम नाश्ता आणतो म्हणे आपल्यासाठी. भेटला नाही नाश्ता नाही भेटला तर मग बिस्किटची पुढे आणतो म्हणे. काही टेन्शन नका घेऊ म्हणे, पोटभर आणतो म्हणे. आता काही टेन्शन नाही आहे. हा मालक आपल्याला खुश करते म्हटल्यावर आपल्याला मालकाला खुश केलं पाहिजे बरं. हा मालक चांगला आहे आपला. जरा काय करा माहिती का, हा जरा झपाट्यानं चालवा तुम्ही. एवढं पूर्ण येचून झाल्या पाहिजे ना. हो काय टेन्शन नका घेऊ, पोटभर आणते ते. हा आता नाचू नका. हा आपलं काम राहिलं नाही का? हरकत नाही, झपाट्यानं करतो आम्ही काम. होतेच म्हटलं. हा मालक आपला चांगला आहे. हा त्यामुळे टेन्शन नका घेऊ बरं. हा काम फटाफट करा. पूर्णच काम करून टाकायचं हे आपल्याला. मी ते गव्हाचं पूर्णच करतो. ओके. हा जरसं एक परी शिल्लक काम होईना आपल्याला. हा ते खुश झाला का नाही. मी काय म्हणतो, मजुरी बी आपल्याला चांगली देते ते. हा ते म्हणे त्याच्या हिशोबाने देतो म्हणून. पण ते तुला सांगतो ना, ते पूर्णच मजुरी देते आपल्याला. 500-500 रुपये रोज दिल बहुतेक. हा एवढं पुरं करून टाक. हो ना, 500 रुपये मजुरी तर देणंच आहे त्याले. कसं माहिती का, 2 दिवसाचं काम आपण एका दिवसात करू राहिलो ना. हा आम्ही हे सगळे पराठे सगळं जमा करून ओके करतो. काही टेन्शनच नाही. 500-500 रुपये मजुरी म्हणजे 1500 रुपये आले का नाही. हा संध्याकाळी 500 रुपये आपल्या गिरे खानावळीत तरी काही टेन्शन आहे मग. हा 1000 रुपये आपल्याला उरते मग. हा काही करता 1000 रुपयात. हो ना तेच म्हणतो, काम आपले चालते. हा ते आता मालक येईलच नाश्ता घेऊन आपल्यासाठी. हा तोपर्यंत काम मस्त पटापट पटापट करा. खुश झाला पाहिजे ते बी. हो आता तर झपाट्यानं करतो काम. हा जरशी भूक लागल्यासारखी झाली होती, पण तुम्ही सांगितलं ना आता नाश्ता गिस्ता आणते आपल्यासाठी म्हणून. तणाना झाला ना आपल्याला. आता मस्त करतो मग काम एक नंबर. हा तुम्ही जा, तुम्ही पाहते तिकडे गव्हाचं. आम्ही हे पटापट जमा करूनच देतो. बरं ठीक आहे, चाललं तुमचे काम. हा ते आला नाश्ता घेऊन की मी तुला आवाज देतो मग. हा बरं काय हरकत नाही ना. हो मामा, कुठे आहे आपला मालक? हा सगळ्या पराठे गिराठे सगळं जमा करून झाल्या ना. घरी जायची वेळ आली तरी ते आला नाही आणखी. हा नाश्ता घेऊन येतो काय येतो काहीच नाही. नाश्ता आहे तिकडं आणि ते तिकडं. हो ना मी पण वाट पाहू राहिलो. हा एवढ्या झपाट्यानं मी आधी हे पाणी पुरं केलं ना. हा आता येईल नंतर येईल करू राहिलो. 5 मिनिटं असं करता करता एवढा उशीर झाला ना. अर्धा 1 तास उशीर झाला आपल्याला तरी ते आला नाही. अरे वाटते चाट नाही देणार ते ना. नाही रे तसा चांगला आहे मालक. मला वाटतं बहुतेक ते घरी गेला असेल तर बाईनं काही काम लावलं असेल त्याले. हो ना, कामही लावलं तरी आतापर्यंत यायला लागत होतं ना. हा आता घरी जायची वेळ आली ना. हा चला ना आता घरी जायला लागेल ना. हा ते लावा, फोन लावून पहा बरं. लावला ना मगाशीपासून 2-3 वेळा लावला मी. पण ते लागून नाही राहिला फोन. हा नॉट रिचेबल म्हणते. बहुतेक मला वाटते त्याच्या घरात रेंज नसेल रे. सांग आता, एवढं दिवसभर काम करू करू आता पोटात भूक लागलेली आहे. हा एक तर खायला नाश्त्याला नाही आणलं त्यानं, आणि आता फोन नाही घरात आहे म्हणता. मी काय म्हणतो, एकदा परत लावून पाहा. हा आपल्याला जा लागेल ना, पटकन भुका लागल्या राजू. पैसे मागा लागेल ना त्याले. आता आपलं कामही झालं ना. ओके. हा इथं थांबून काय उपयोग आहे आता. मी काय म्हणतो त्याला फोन लावून पाहतो. हा फोन जर लागला एक तर ते येत असेल इतर ठीक, नाही तर मग घरी जाऊन मागतायत त्याला पैसे. पहा लावा लवकर फोन. हा इकडे चक्र आल्यासारखे उडाले ना. काय रे काही नाही राजू. पाय आता लागू राहिला का फोन. हा एक रिंग वाजते आणि कट होते. बहुतेक मला वाटते ब्लॅकलिस्ट मध्ये पडला वाटते तुमचा नंबर. हा मी काय म्हणतो, ते नंबर सांगा बरं. हा मी लावून पाहतो. लाव बरं तुझ्या फोनून. लागला हो मामा. हा रिंग वाजू राहिली. हॅलो. हा शांभाऊ. हो शांभाऊच बोलतो. तुम्ही कोण? मामा बोलतो म्हणते. मामा सोबत बोला. मामासोबतच्या घाबराचा फोन वाटते हे. तरी मामाचा नंबर मी ब्लॅकलिस्ट मध्ये टाकला होता ना. हा यानं दुसऱ्या नंबरवरून केला वाटते. अरे मी काय म्हणतो, मामा झालं का तुमचं काम, झालं का रे? हा झालं असेल तर मग या ना इकडं घरी, घराकडे या. मामा काम झालं असेल तर या म्हणते घराकडे. हो का, झालं ना आपलं काम. ओके झालेलं आहे. बरं ठीक आहे, येतो म्हणा तिकडे घराकडेच येतो म्हणा. तुम्ही काय येऊ नका म्हणा आता. बरं ठीक आहे, येतो मग आम्ही तिकडे आता गावातच येतो. ये म्हणा. हे याच्या आधी मला पटकन घराच्या बाहेर निघून जा लागल. हा आता कारण की हे पैसे मागायला येत असेल, दुसरं काय. हो या, आणि ते सामान गिमान बरोबर पद्धतशीर ठेवून या बरं. सामान गिमान ठेवलं व्यवस्थित. हा आलोच आम्ही आता, आलो लगेच 10 मिनिटात येतो. नाही भाऊ,
इथं शांभाऊचं घर आहे वाटते ना, कुठं आहे? कोण श्यामभाऊ बुडवे का? नाही नाव नाही माहित त्याचं, बुडवे आहे का काय ते, पण शांभाऊ नाव आहे त्याचं. इथं नाल्याजवळ वावर आहे ना त्याचं, ते पाईपलाईन गिपलाईन टाकलेली आहे ते. हो ते श्यामभाऊ बुडवेच होय. मग इथंच आहे घर. काऊन काय काम होतं? काही नाही, त्याच्याकडे कामाला होतो आज. ते गव्हाला पाणी द्याले. हा, आता ते म्हटलं मजुरी मागायला चाललो त्याच्याकडं. हा हे गेलते का त्याच्याकडे पाणी आले? म्हणूनच त्याचा फोन नाही आला ना मला परत. हा पाय आता माई मजूर दिली नाही. आता यायला सांगितलं वाटते कामाले. आता यायचे पैसे कायचे देते ते? का राजू तुम्ही गेलते का त्याच्याकडे कामाले? अहो मी राजू ते गहू पेरला तेव्हापासून पाणी दिलं ना त्याले. हा आणखी मजूर दिली नाही ना माई. हा तुमची आता मजूर देईल का ते? हा तुम्ही होते त्याच्याकडे पाणी द्याले आधी. बरोबर, ते सांगत होते मला कोणतरी एक माणूस होता म्हणून. मग काय मजुरी दिली नाही का तुमची? कायची मजुरी? ते गहू पेरला तेव्हापासून पाणी दिलं ना राजू. 1000 रुपये दिले फक्त. हा 1000 रुपयात होते का? हा तर काल आता मागायला गेलो तर ते पैसे नाही आहे म्हणे. आम्ही आटलं मी येत नाही म्हटलं. तर तुम्ही बरे भेटले त्याले. हा तुम्हाला तर या गावचे नाही तुम्ही, तुम्हाला काही माहित नाही त्याच्याबद्दल, म्हणून तुम्ही आले कामाले. नाही तर या गावातलं तर कोणीच जात नाही त्याच्याकडे कामाले. सांगा आता, खरंच बुडवे आहे का कडे हे? पण नाही, ते तर स्वभाव तसा चांगला वाटला त्याचा. बाईचा बी स्वभाव मस्त वाटला. हे काही सांगत असं लिहिले कामावून काढलं ना, म्हणून मग सांगत असेल हे. काय राजो काही सांगता तुम्ही? हा आता झाले असेल मागं पुढे पैसे द्याले. हा आता ते राजो स्वभावाने किती चांगले आहे माणसं ते. थांब ना म्हणा, तो ओळखलो कुठं त्याला आणखी. माहित पडते तुला चांगले आहे का कसे आहे ते माणसं. मी काय म्हणतो, तेव्हा ते गुलाबी घर आहे का नाही, ते होय त्याचं. जा मागा ना तुम्ही पैसे, चांगले आहे म्हणता ना माणसं. जा ना बाबा मागा ना, मग आम्हाला काय घेणं नाही. पैसे तर मागणारच आहो. पैसे सोडतो का आम्ही? हा आम्ही का पैसे सोडणार हो का? दिवसभर एवढं मरमर काम केलं आणि पैसे सोडू का त्याले? हा मागतो आम्ही. हो जा मागा, ते घर आहे तिथं. जा मागा, ते घरी आहे का नाही काय माहिती. का मामा, हे तर म्हणते की पैसे बुडवणारा माणूस आहे म्हणते ते. अरे याच्यासोबत पडत नसेल त्याचं, म्हणून सांगत असेल काही ते. हा आपले बुडवते का लगे पैसे? हा जाऊन ना, चाल ना आपण मागू ना. चला बा घ्या मागून. काय राजू उपाशी कामं केलं ना राजू, आणि पैसे नाही देत का ते? नाही, पैसे कुठे नाही जात आपले. चाल बरं मागू बरं. श्यामभाऊ आहे का हो घरी? हो श्यामभाऊ. काय म्हणते दादाजी? काही नाही, वावरातलं काम झालं म्हटलं ते बरोबर. हा सगळं ओके झालं. मजुरी पाहिजे होती बुवा, त्यासाठी आलो. हो का? पण ते तर घर नाही दादा, बाहेर गेले वाटते कुठेतरी. सांगा आता, बाहेर गेले का? आम्हाला तर म्हणे घरी जाऊ म्हणे. ते आम्हाला तर मजुरी पाहिजे होती ना. पहा ना, त्याला फोन लावून पहा ना. हा आली म्हणा, हे मजुरी घ्यायला घरी आली म्हणा. कोणी घरी ठेवला ते ना? आता होते, आता गेले वाटते ते. सांगा आता, फोनही नाही नेला का सोबत? तुमच्याजवळ ठेवले का काही पैसे गिसे द्याले आमच्यासाठी? पैसे तर नाही ठेवले, पण ते तुम्हाला सांगा म्हणे बा की घरी गेले ते चालते म्हणे तुम्ही. सांगा आता, मजूर राहिली घरी गेले चालते म्हटलं म्हणे. मला वाटतं बहुतेक पैसे द्यायचा विचार नाही वाटते त्याचा. बरं काय हरकत नाही, सांगला ते आले तर काम गिम केलं म्हणा बरोबर, आणि ते सामानही ठेवून दिलं म्हणा तिथं. हा आम्ही आता जातो आता घरी. माझ्या बी फुकट चालू आहे तिकडं. हा या नंतर मग. बाबा नाही त्यातला काय भात गीत काय काय जोडून जायचा. हा चला येतो मग आम्ही नंतर. या मग. अहो मामा काय करत होता? घरी नाही म्हणते ते माणूस. हा एक तर त्या माणसाला सांगितलं बा ते बुडवणारा माणूस आहे म्हणते. हा पैसे देते नाही म्हणते कोणाचेच. म्हणाले का आपल्याला मस्त म्हणे ना, हा घरी जाऊ म्हणे, या म्हणे पटकन. हा आपण आलो लगेच लगेच सटकला ते. काहीतरी मला वाटते, बहुतेक मला वाटू राहिलं त्याचं पैसे द्यायची नियत नाही वाटू राहिली. पण मी सोडत नाही ना त्याले. हा सोडत नाही त्याला, पकडतोच मी बरोबर. एकदा फक्त ती भेटला पाहिजे. हे जर भेटला का नाही, आपले पैसे देणंच आहे त्याले. हो ना, आपण आता ती भेटेल कुठं? हा आता त्याच्या घराजवळ जर थांबलं तर आपल्याला पाहून ते येणारच नाही घरी. हा जोपर्यंत आपण इथं थांबतो तोपर्यंत मग कुठं भेटता येईल त्याले? काही टेन्शन नका घेऊ तुम्ही. हा मध्ये समजलं ना आता, ते कुठं आपल्याला भेटू शकते. ते जागा मध्ये आता समजलेली आहे. तिथं जाऊ आपण. हा तिथं गेलं ते आपल्याला फक्त भेटला पाहिजे. ते जर भेटला की पैसे भेटणंच आहे आपल्याला. चला ना मग, भेटा आणि त्याले पैसे घ्या आपले काढून बा. हा नाही तर लय चिवटा माणूस दुसऱ्याला मरते. हा किती शिकवलं ते ना आपल्याला. हा आलोच तुमच्यासाठी नाश्ता घेऊन येतो, पोटभर नाश्ता आणतो, काहीच नाही आणलं पाहिलं तर. हा आणि आपले आता पैसे देते का नाही काय माहिती. अरे काम केलं ना आपण, काम केलं म्हटलं आपले पैसे तर देणारच आहे ना ते. हा आणि त्याला जर पैसे जर द्यायचे नसते तर त्यानं पहिले सांगितलं असतं बा सध्या मी देणार नाही, का 8 दिवसांनी देईल, का महिन्यानं देईल, का 2 महिन्यांनी देईल म्हणून. हा ते देतो म्हणे ना. फक्त काय मजुरी फक्त जर अशी काय 5-50 रुपये कमी जास्त देईल तर देऊ दे ना, जाऊ दे ना. आता 400 रुपये रोज द्यायला आपल्याला तरी काही घेणं देणं नाही. हा जेवढे भेटले तेवढे आपले काढून घ्यायचे. बरं चला मग पटकन. चला बा मंडळी, वेळेअभावी आता इथंच विराम घेऊ आपण. पाहू आता पैसे देते का नाही देते, समजते आता पुढच्या एपिसोडमध्ये. आता उद्या महाशिवरात्री बी आली, त्यामुळे कसं आहे माहिती आहे का, जमलं तर मग 2 एपिसोड करून टाकू आपण. चला मग, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कसा वाटला तेही सांगा. आधीच्या व्हिडिओला कमेंट करणारे त्रिशा गौरव ठाकरे, सचिन भाऊ सपकाळ,
श्रीकुमार भाऊ लांजेवार, योगेश भाऊ कावडकर, गोकुल भाऊ चव्हाण, राहुल भाऊ कांबळे, निळकंठ भाऊ धानोरकर, निखिल भाऊ गावंडे, हितेश भाऊ डहाके, प्रभाकर भाऊ पाकडे, अतुल भाऊ नागदिवे आणि त्याचबरोबर तुमच्या सगळ्या सुद्धा खूप खूप धन्यवाद. चला भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.